नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज विषय आहे ऊस संख्या आणि आळवणी किंवा स्प्रे याचा शेड्यूल कसं घ्यायचं बरं। ऊसाचा खताचा डोस, ऊसाची आळवणी आणि ऊसाची फवारणी। तर मित्रांनो, आपला जमिनीचा रिकव्हरी डे आहे 28 दिवस ते 35 दिवस। या हिशोबाने आपल्याला खताचा शेड्यूल घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीचं फवारणीचं शेड्यूल आहे आपलं 7 दिवसाचं। 7 दिवसाला प्रजनन शक्ती, कीटकांची प्रजनन शक्ती ही वाढत असते, म्हणून 7-7 दिवसाला आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट, अमावस्या पौर्णिमेला पण आपण 7 दिवसाला जर नाही झाला तर अमावस्या आणि पौर्णिमेला पण आपण अमावस्याच्या दिवशी, अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा अमावस्याच्या आदल्या दिवशी आपण फवारणी घेऊ शकतो। पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपण फवारणी घेऊ शकतो। 7 दिवसाचं शेड्यूल नाही जमलं तर तुम्ही 15 दिवसाचं शेड्यूल घ्या। त्याच्यानंतर आपण ड्रेंचिंगचं शेड्यूल आपण एक अमावस्या सोडून दुसऱ्या अमावस्याला किंवा एक पौर्णिमा सोडून दुसऱ्या पौर्णिमेला, म्हणजे 7-1-7, 7-2 14, 7-3 21 आणि 7-4 28, 28 दिवसाचं शेड्यूल आपलं ड्रेंचिंगचं आहे। खताचं शेड्यूल आपलं हे 30 दिवसाचं आहे आणि फवारणीचं शेड्यूल हे 7 दिवसाचं आहे, 15 दिवसात, 14 दिवसाचं आहे। आलं लक्षात? 7 दिवस, 14 दिवस किंवा 28 दिवस असं शेड्यूल आहे। आणि खताचं शेड्यूल आपलं 30 दिवस, 45 दिवस आणि 90 दिवस अशा हिशोबाने आहे। 30-30-30 खताचं शेड्यूल, फवारणीचं शेड्यूल 7-7, 7-2 14 किंवा 28, ड्रेंचिंगचं शेड्यूल 28, पुढचे 28। अशा पद्धतीनं आपलं शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय आणि क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिसचं खताचं, फवारणीचं आणि ड्रेंचिंगचं हे शेड्यूल आहे। तर अशा पद्धतीनं आपण जर क्रॉप ट्रीटमेंट शुगरकेनची जर घेतली तर इथं शुगरकेनचीच म्हणून नाही आहे, कोणत्याही पिकाची, तर इथं आपलं ऑटोमॅटिक उत्पादन दुप्पट आणि तिप्पट किंवा चौपट मध्ये पोहोचतं। ही गोष्ट लक्षात घ्या, एकपट, दुप्पट, तिप्पट किंवा चौपट। कारण मित्रांनो, आज आपण फक्त आणि फक्त 30 टनावर आहोत ऊसामध्ये आणि आज आपण 120 टनाचे प्लॉट आज रिकवर झालेले आहेत। आपण समोर पाहतच आहात, म्हणून आपलं चौपट उत्पादन वाढू शकतं। आज आपण फक्त 30 टनावर आहेत आणि आपण 120 टनापर्यंत ऑटोमॅटिक ऊसशास्त्रानुसार जाऊ शकतो। ही गोष्ट इथं लक्षपूर्वक समजून घेण्याची आहे। मी हमेशा सांगत असतो मित्रांनो, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे, शेती ही करण्याची गोष्ट नाही। शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। ही अगोदर थीम तुम्ही ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये लक्षात घ्या। कारण जैसा होगा इनर वर्ड वैसा होगा आउटर वर्ड। आपण काय करतो, काय 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 खायला देतो आपण आपल्या पिकांना, कशा फवारण्या करतो, कशा ड्रेंचिंग करतो, कसं खताचं शेड्यूल आहे, आपल्या जमिनीचा बायोग्राफ आपण पाहिला का, आपल्या जमिनीचा पीएच किती आहे, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, इलेक्ट्रिक कंटिन्युटी किती आहे, प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता ही कधी आपण तपासली का, आपल्या जमिनीचा जे आपण सॉइल टेस्टिंग रिपोर्ट आहे याच्यानुसार आपण खताचे व्यवस्थापन करतो का। या एक ना अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। तुम्ही सर्वजण जास्त लक्ष देता की फवारणी साहेब महत्त्वाची आहे किंवा साहेब ड्रेंचिंग महत्त्वाची आहे, काय साहेब खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। अरे बाबा, सगळंच महत्त्वाचं आहे। राईट टाइम राईट ऑपरेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला योग्य वेळेमध्ये योग्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला ह्या पूर्ण करायच्या आहेत। त्याच वेळेस आपण आपलं टार्गेट पूर्ण करू शकतो। आणि खताचे व्यवस्थापन, सगळे लोक आज शेतकरी सगळे खताकडे लक्ष देतात। खत नुसतं टाकत, मीठ लिहून दिला आणि तुम्ही टाकला, तुमचं उत्पादन वाढणार नाही। वाढेल 10-5 टनानं, पण ऑलरेडी एवढं नाही वाढणार। कारण कशामुळं, नुसते खताचे डोस जर टाकले तर उत्पादन वाढत नाही। ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा।
कारण एखादी ड्रेंचिंग केली, एखादी फवारणी केली तरी उत्पादन वाढत नाही. खत, ड्रेंचिंग आणि फवारणी आणि पाणी व्यवस्थापन ह्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आंतरमशागत पण खूप महत्त्वाची आहे, बाळभरणी पण खूप महत्त्वाची आहे, संख्या व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं आहे, प्लांट बायोक्रॉप पण खूप महत्त्वाचा आहे. आपण क्लायमेटचा विषय घेतला तर क्लायमेट पण खूप महत्त्वाचं आहे. आपण लागवड कशी केली प्लांट बायोक्रॉप, तर ह्या हिशोबानं आपलं उत्पादन वाढवायचं म्हणजे आपली जमिनीची माती परीक्षण पासून ते आपल्या प्लॉटच्या हार्वेस्टिंगपर्यंत काटेकोरपणे आपल्याला याचा अभ्यास करून तंतोतंत तिथं तंत्रज्ञान आपल्याला हाताळावं लागतं. त्यावेळेसच आपलं कृषीचं उत्पादन हे वाढलं जातं. आणि क्वालिटी, क्वांटिटी आणि कंटिन्युटी जर असेल तर तिथं व्हेजिटेबलचा प्लॉट असू द्या, तिथं फूडचा प्लॉट असू द्या, तिथं ऊसाचा असू द्या, केळीचा असू द्या, हळदीचा असू द्या, कापूस असो, सोयाबीन असो, टरबूज असो किंवा अन्य कोणतंही XYZ पीक असो, ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. माती परीक्षण केल्यापासून म्हणजे सॉइल टेस्टिंग आपण जमिनीची केल्यापासून पूर्वमशागतीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत ह्या तंतोतंत गोष्टी करणं आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. तंत्रज्ञान म्हणजे काय मित्रांनो? तंत्रज्ञान म्हणजे होणाऱ्या चुका टाळणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शेतामध्ये उपयोग करणे किंवा होणाऱ्या चुका टाळणे किंवा नवीन तंत्रज्ञान जे अवगत आहे किंवा जे आज विकसित आहे त्या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतामध्ये काटेकोर पद्धतीनं वापर करणं म्हणजेच कृषी तंत्रज्ञान आहे, म्हणजेच क्रॉप ट्रीटमेंट आहे, म्हणजेच शेतकऱ्यांची शेतीशाळा आहे. एज्युकेशन आज खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. उगाच काहीतरी कृषी केंद्रात जायचं, मला खत टाकायचं आहे, मला फवारायचं आहे, मला ड्रेंचिंग करायची आहे, किंवा नर्सरीवर जायचं, मला बियाणं पाहिजे किंवा रोपं पाहिजे, काय पाहिजे नेमकं क्वालिटी, क्वांटिटी, कंटिन्युटी हे तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. यासाठी तुम्ही क्रॉप ट्रीटमेंट घ्या. क्रॉप ट्रीटमेंटनुसार एखादा ॲग्रिकल्चर विद्यमान असलेला कृषी तज्ज्ञ किंवा क्रॉप डॉक्टर तुम्हाला चांगली मदत करेल आणि तुमचं उत्पादन 100% म्हणजे 100% वाढेल. ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. सर्व मित्रांना भीती वाटते की कृषी तंत्रज्ञान किंवा क्रॉप ट्रीटमेंट किंवा क्रॉप गाईडलाईन जर आपण घेतली तर खर्च वाढेल. नाही मित्रांनो, खर्च वाढत नाही आहे, खर्च कमी होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. खर्च वाढत नाही आहे, खर्च कमी होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही काटेकोर पद्धतीने वापर करा. तंत्रज्ञानामध्ये खूप आणि खूप ताकद आहे. जिथं 20-25 टन उत्पादन आपण काढतो तिथं 100 ते 125 टन, 150 टन, 200 टनाचा आज प्रयोग चालू आहे. एवढी ताकद त्या तंत्रज्ञानामध्ये आहे, त्या सिस्टीममध्ये आहे. म्हणून त्या सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही पुढे चालत राहा. त्या सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही शिकत राहा. कारण ती सिस्टीम जी आहे हे सिस्टीममध्ये ताकद आहे मित्रांनो. जर समजा एखादा उदाहरण देऊन सांगतो, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. उदाहरण देऊन सांगतो, जर समजा एखादा ट्रक ड्रायव्हर आहे, त्याचं ट्रक रस्त्यामध्ये पंक्चर झालं, किती माणसं बोलवल्यानंतर ट्रक उचलता येईल मालानं भरलेला? शक्य नाही मित्रांनो. 5-50 माणसं जरी बोलवले तरी ते 10 टन त्याच्यात माल असतो. ती गाडी उचलणं शक्य नाही आहे. पण त्या ड्रायव्हरनं आपल्या डिकीमधून एक जर जॅक काढला ना, जॅक, आणि ते जर जॅक चढवला तर त्या जॅकमध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो की 100, 200 नाही 500 माणसं किंवा हत्ती याची ताकद जेवढी नाही आहे तेवढी ताकद त्या छोट्याशा जॅकमध्ये आहे. म्हणजे जॉकमध्ये आहे का त्या सिस्टीममध्ये आहे? जॉक बनवणारी जी कंपनी आहे, जॉक बनवण्याला जे माइंड आहे, त्या माइंडनं जे विचार केला, त्या शास्त्रज्ञानं जे विचार केला, त्या शास्त्रज्ञानं जी टेक्निक बनवली, त्या टेक्निकमध्ये, त्या तंत्रज्ञानामध्ये ती ताकद आहे की 10 टन लोड असलेली गाडी एका 10 मिनिटामध्ये एक साधा ड्रायव्हर उचलतो. ही ताकद आहे तंत्रज्ञानाची. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणूनच मित्रांनो, कृषी तंत्रज्ञान आणि कृषी मार्गदर्शन एक असा विषय आहे की इथं आपल्याला कमीत कमी 10% जर उत्पादन आपण घेत असोल तर आपल्याला 100% उत्पादन घेण्याची एक संधी इथं उपलब्ध आहे. या संधीचा आपण फायदा करून घ्यावा, या संधीचं सोनं करून घ्यावं आणि आपल्या शेतामध्ये आपल्या बांधावर आम्ही क्रॉप ट्रीटमेंट देण्यासाठी सतर्क आहोत, तत्पर आहोत. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 96 23 06 67 88. या नंबरवर व्हॉट्सअप करा, संदेश पाठवा, मिस कॉल द्या. आम्ही तुमच्या बांधापर्यंत यायला तयार आहोत मित्रांनो.
तर मित्रांनो, क्रॉप ट्रीटमेंट अवश्य घ्या, कारण शिकल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, जो शिक्षण घेतो तो डरकाळ्या फोडतो. जो शिक्षण घेतो तो डरकाळ्या फोडतो. तसं शिक्षण ही प्रगतीची धारा आहे. शिक्षण हीच एक संधी आहे. एज्युकेशन हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एज्युकेशन इज द बेस्ट माय कंट्री. तर एज्युकेशन जर ॲग्रिकल्चर एज्युकेशन जर आपण घेतलं तरच आपलं उत्पादन वाढू शकतं, अन्यथा आपलं उत्पादन वाढू शकत नाही. मित्रांनो, ही सत्य घटना आहे, ही सत्य गोष्ट आहे. कारण युरिया, सुपर फॉस्फेट, DAP हे खतं कोणते आहेत? मुख्य अन्नद्रव्य आहेत, दुय्यम अन्नद्रव्य आहेत, मायक्रोन्यूट्रल आहेत. तर हे कार्य कसं करतात, कोण्या अवस्थेमध्ये करतात, पिकाची कोणती वाढीची अवस्था आहे, सेटिंगच्या अवस्थेमध्ये कोणतं कंटेस आवश्यक आहे, त्या सगळ्या गोष्टी, रूट झोनसाठी आपलं कोणतं कंटेस आवश्यक आहे, भरण पोषणासाठी कोणतं कंटेस आवश्यक आहे, ह्या एक ना अनेक गोष्टी तुम्हाला इथं शिकाव्या लागतील. तरच तुम्ही चांगलं कृषी उत्पादन आपल्या शेतामध्ये घेऊ शकता. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू मित्रांनो, राम राम.